तर ऐनवेळी लोकसभेला भाजपनं मला जागा दिली नव्हती असं जानकर यांनी म्हटलेलं आहे। भाजपनं धोका दिला, आपण धोका द्यायचा नाही असं देखील यावेळेला महादेव जानकर यांनी म्हटलेलं आहे। ज्यावेळी मी धोका देणार तेव्हा त्यांचं सरकार राहणार नाही असं देखील यावेळेला जानकर यांनी म्हटलं। देवेंद्र फडणवीस साहेब माझे जवळचे भाऊ आणि पंकजा मुंडे माझी बहीण। ऐन वेळी एकही जागा लोकसभेला आणि विधानसभेला भारतीय जनता पार्टीने सोडली नव्हती। मला परभणीचं नाव हे देशात मोठं होईल। देशात मला खासदार होण्यासाठी नाही तर देशाचा नेता तुमच्या गावातून मला व्हायचा आहे ही संधी तुम्ही मला त्यांनी धोका दिला बरं का। तरी कुणावर राहायचं? गुट्टे साहेबांनी मला ज्यावेळेस राज्यसभेत विचारलं तर गुट्टे साहेब मी काय तुम्हाला सांगितलं, मतदान आपण महायुतीला द्यायचं। त्यांनी धोका केलाय, आपण धोका करायचा नाही। आणि मी ज्यावेळेस धोका करायला सुरुवात करीन तेव्हा ह्यांचं सरकार राहणार नाही हे मला